जालना जिल्ह्यात चंदरझिरा पोलीस स्टेशन हद्दीत 12 एप्रिल रोजी एका विहिरीत, गाव आहे असरखेडा, त्या गावाला जाणारी रोडवर एका विहिरीत एका लहान बाळाचा शव आहे अशी माहिती भेटली होती। लगेच तिकडे PI चंदरझिरा गेले, त्यांचे शव बाहेर काढला, इन्क्वेस्ट पंचनामा केला। ते लक्षात आलं की मुलगी असेल आणि त्यावरून काही घातपात होण्याची शक्यता अशी वाटत होती। PM पोस्टमॉर्टम केल्यानंतर डेथ ड्यू टू ड्राउनिंग म्हणजे बुडून मृत्यू झाला असा रिपोर्ट डॉक्टरने दिला। त्यातून हे कन्फर्म झालं की काहीतरी घातपात झाला असणार त्या लहान बाळासोबत। तर लगेच आम्ही नेक्स्ट डे त्याच्यामध्ये सुओ मोटो मर्डरचा केस दाखल केला स्वयं पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये तपाससाठी 4 टीम करून चंदरझिरा पोलीस स्टेशन, DYSP जालनाच्या अंडर प्लस LCBची टीम करून त्याच्यामध्ये तपास सुरू होता। त्याच्यामध्ये आम्ही आशा वर्करची पण मदत घेतली, जेवढी मागच्या 3-4 महिन्यामध्ये लहान मुलं जन्म झाली आहे त्याची पण, आणि त्यांनी चांगले त्याच्यामध्ये डाटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सुरू केला होता। ते करताना CCTVची मदतीने प्लस आम्ही काही टेक्निकल अनालिसिस केली, काही इतर आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की गारवाडी तांडा, बावणे पांगरी हे बदनापूर तालुक्यामध्ये पडतो पण घटनास्थळापासून जवळ आहे। तिकडे एका कुटुंबामध्ये अशी एक लहान मुलीचा जन्म झाला होता 1 महिन्या अगोदर, ती आता दिसत नाही आहे। तर लगेच आम्ही तिकडे टीम पाठवून त्याचे आई वडिलांना ताब्यात घेतला। त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो आरोपी पिता आहे सतीश पंडित पवार, राहणार वाखरी वडगाव, त्यांनी त्याची मुलीला हे विहिरीमध्ये टाकलेला होता। हे ज्या दिवशी घटना घडली त्यापरिणाम तिकडे यात्रा पण सुरू होती मंदिरची, तर त्या गर्दी वगैरेचा फायदा घेऊन त्यांनी तो त्या ठिकाणी टाकण्याचा ठरवला आणि त्याला ही 4थी मुलगी होती असं तो सांगत आहे। पण खरोखरी त्याची एकच मुलगी आहे जो आता दिसत आहे। तर एक अगोदरची पण पहिली मुलगी 8 महिन्याची असताना वारलेली अशी प्रायमरी माहिती भेटत आहे। तर पण ही मुलगी नंतर मुली झाल्यामुळे त्यांनी ही प्रकार केला असं तो सांगत आहे। आई आणि वडील दोघाला ताब्यात घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आम्ही पुढची सगळी सायंटिफिक एव्हिडन्स कलेक्शन पासून सगळी तपास करत आहोत।